दूध आपल्या आहाराचा एक अविभाज्य भाग आहे. स्नायू बळकट करण्यापासून ते कॅल्शियम वाढवण्यासाठी नियमित दुधाचा आपण आहारात समावेश करून घेतो. सकाळी उठल्याबरोबर प्रत्येकाला चहा कॉफीतही दूध हे हवंच. अगदी लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच दुधाची गरज असते, कारण दूध हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं. पण दुधाची वाढती मागणी पाहता त्यात भेसळही होऊ लागली आहे. त्यामुळे दूध भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भेसळयुक्त दूध आता कसं ओळखणार यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स देतोय. भेसळयुक्त दूध प्यायल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. दुधातील रसायनं आणि अशुद्धतेमुळे पोटदुखी, अतिसार, उलट्या, ॲलर्जी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हीही घरच्या घरी दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे जाणून घेऊ शकता. एका स्वच्छ गुळगुळीत पृष्ठभागावर दुधाचे 1 किंवा 2 थेंब टाका. जर दूध हळूहळू खाली वाहत असेल आणि मागे पांढरी रेषा सोडत असेल तर ते दूध शुद्ध आहे असं समजा. भेसळयुक्त दूध त्याच्या फेसावरून ओळखता येतं. ढवळल्यानंतर जर दाट फेस तयार होत असेल तर त्यात डिटर्जंटची भेसळ असू शकते. त्यामुळे दुधाच्या फेसाकडे बारकाईने लक्ष द्या. शुद्ध दूध उकळल्यानंतर त्यावर मलईचा थर येतो. जर दुधात कृत्रिम घटक मिसळले असतील तर त्याची मलई आणि चव ही खूप वेगळी असते. दूध थंड झाल्यावर त्यात आयोडीनचे काही थेंब टाका. जर दुधाचा रंग निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ असू शकते. शुद्ध दुधाला हलकी गोड चव असते. जर दुधाला साबणासारखा वास येत असेल किंवा त्याची चव विचित्र लागत असेल तर भेसळीचं लक्षण असू शकतं. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही भेसळयुक्त दूध ओळखू शकता. तुम्हाला आमच्या या सोप्या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा.